Hello, student. Do you want to study in the best college of the world? Or do you ever wish to take admission in top ranked college or university in India or abroad? Student, if your answer is yes, you should know the admission process of these colleges or universities. If you think you can get admission by filling certain forms, it might be old style. Nowadays, along with your application and CV, you have to submit your SOP, that is Statement of Purpose. Yes, student, today we are going to discuss and learn one of the most important topics of our syllabus, that is 3.4 Statement of Purpose. विद्यार्थी मित्र हो, यावर्षी 12वीच्या सिलेबसमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि नवीन असं टॉपिक इंट्रोड्यूस केलेलं आहे, ज्याचं नाव आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. या टॉपिकचा अभ्यास करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहे. याच्यामध्ये व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्टेटमेंट ऑफ पर्पज ऑर SOP. What are the steps of statement of purpose? What is the format of writing statement of purpose? Which question will be asked on statement of purpose in board? And last, we are going to study one example of statement of purpose. विद्यार्थी मित्र हो, स्टेटमेंट ऑफ पर्पज हा टॉपिक पूर्णतः नवीन आहे, त्यामुळं माझी अशी विनंती आहे की हा टॉपिक आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू याच्यावरती कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल आणि आपल्याला तो कसा हाताळायचा आहे हे आपल्याला समजेल. त्याचबरोबर ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही किंवा अजून पूर्वीच्या टॉपिकवरचे व्हिडिओ पाहिले नसतील, तर त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि पूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यासुद्धा आपण पाहू शकता. सो लेट अस स्टार्ट विथ व्हॉट इज अ स्टेटमेंट ऑफ पर्पज. विद्यार्थी मित्र हो, स्टेटमेंट ऑफ पर्पज याला मराठीमध्ये आपण हेतू विधान म्हणू शकतो. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल की एखाद्या हेतूसाठी केलेली विधाने. मग व्हॉट इज आवर पर्पज, आपला हेतू कोणता आहे? तर आपला हेतू आहे एखाद्या कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेणे आणि या ॲडमिशन संदर्भात आपण अर्जासोबत दिलेली स्वतःची माहिती, अनुभव यालाच स्टेटमेंट ऑफ पर्पज असं आपण म्हणू शकतो. सो या सुरुवातीला आपण असं म्हणू शकतो, स्टेटमेंट ऑफ पर्पज विल हेल्प अस in fetching admission to top ranked colleges, universities or course of India as well as abroad. म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पजच्या माध्यमातून आपल्याला ॲडमिशनसाठी मदत मिळू शकते एखाद्या कॉलेज, युनिव्हर्सिटी अथवा कोर्स, मग ते भारतामधील असेल किंवा जगामधलं कुठलेही असेल. इन शॉर्ट स्टुडंट, वी मे से दॅट statement of purpose is working as a bridge between us and any university or college. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, स्टेटमेंट ऑफ पर्पज हा आपल्यामधील आणि एखाद्या युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमधील एक समान दुवा आहे. एखादा ब्रिज किंवा पुलासारखा तो काम करतो. म्हणजेच ॲडमिशन घेत असताना सदरचा विद्यार्थी, त्याचं शैक्षणिक अनुभव काय आहे, त्यानं कोणकोणते कोर्सेस केलेले आहेत, पूर्व आयुष्यामध्ये त्याने कोणते प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेले होते, ते कसे हाताळले किंवा यशस्वीपणे पार पाडले का, आयुष्यामधलं एम, गोल, ध्येय काय आहे, आवड, छंद, मानसिकता किंवा इतर कोणकोणती कौशल्य त्यानं प्राप्त केलेली आहेत, या सगळ्यांची माहिती ही स्टेटमेंट ऑफ पर्पजच्या माध्यमातून संबंधित कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमधील ॲडमिशन प्रोसेस कमिटीला मिळत असते आणि निवड प्रक्रियेमध्ये या विद्यार्थ्याला पुढील कोर्ससाठी किंवा अभ्यासक्रमासाठी संधी द्यायची की नाही हे ठरवण्यासाठी स्टेटमेंट ऑफ पर्पज हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सो स्टुडंट,
Let us study in detail what is a statement of purpose from your book. पेज नंबर इज 154. या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज हे आपल्या पुस्तकातील जे टॉपिक आहे ते आपण पॉईंट वाईज घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला हा घटक अत्यंत चांगल्या पद्धतीने समजेल. प्लीज सी स्टुडंट, व्हॉट इज अ स्टेटमेंट ऑफ पर्पज. फर्स्ट पॉईंट, अ स्टेटमेंट ऑफ पर्पज विच मीन्स SOP इज ॲन ॲप्लिकेशन. स्टेटमेंट ऑफ पर्पज हा एक अर्जाचा प्रकार आहे किंवा अर्ज आहे. मेड टू अ युनिव्हर्सिटी टू सीक ॲडमिशन टू अ पर्टिक्युलर कोर्स. एखाद्या विशिष्ट कोर्समध्ये किंवा कोर्ससाठी आपल्याला प्रवेश घ्यावयाचा असेल तर त्या विद्यापीठाला केलेला अर्ज म्हणजेच स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे. याच्यामध्ये आपण आपला अर्ज करण्यामागचा हेतू हा सविस्तर पद्धतीने स्पष्ट केलेला असतो. सेकंड पॉईंट आहे पहा, इट इज ॲन एसे विच डिस्क्राईब यू ॲज अ पर्सन, युअर एम्स अँड ॲम्बिशन. मग अशा स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये काय असतं? जसं एखाद्या अर्जामध्ये, प्रवेश अर्जामध्ये आपल्याला आपला फोटो, आपलं नाव, ॲड्रेस, मिळालेले गुण असे पॉईंट वाईज आपल्याला माहिती लिहायला लागते. परंतु स्टेटमेंट ऑफ पर्पज हा लिहित असताना इट इज ॲन एसे हा एक निबंधासारखा आहे, ज्यामध्ये आपण एक व्यक्ती म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून आपलं ध्येय, महत्त्वाकांक्षा यांचं सुद्धा वर्णन आपण याच्यामध्ये करतो. म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये आपण आपली वैयक्तिक माहिती न लिहिता, म्हणजे आपण या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये वैयक्तिक माहिती लिहिणार नाही. वैयक्तिक माहिती इन द सेन्स काय, आपलं नाव, गाव, पत्ता या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये येणार नाहीत, कारण हा आपल्या प्रवेश अर्जासोबत जोडला गेलेला एक कागद आहे. त्यामुळं प्रवेश अर्जामध्ये ती आपली संबंधित माहिती असते. त्यामुळं स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये कोणीही आपलं नाव, पत्ता हे लिहिणार नाही आहे. मग याच्यामध्ये लिहित असताना आपलं ध्येय, महत्त्वाकांक्षा हे लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्र काय लक्षात घ्या की आपण हा एका युनिव्हर्सिटीला किंवा कॉलेजला आपण या कोर्ससाठी का योग्य आहे याच्याबद्दल माहिती ही लिहिणार आहे. तिसरा पॉईंट आहे, इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ. या SOPच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनातील प्रवासाबद्दल लिहिणार आहोत अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड इन दिस प्रोसेस. आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये किंवा प्रक्रियेमध्ये आपण कोणकोणते गुण आत्मसात केले किंवा कोणकोणते गुण आपल्यामध्ये वाढवलेले आहेत याची सुद्धा माहिती मिळते. म्हणजे हा जो तिसरा पॉईंट आहे, दॅट इज अबाउट युअर क्वालिटीज. आपल्यामध्ये कोणती गुणवैशिष्ट्य आहेत अँड हाव यू नर्चर्ड दॅट क्वालिटीज, आणि आपली जी गुणवैशिष्ट्य होती त्याच्यामध्ये आपण कशी वाढ केली याच्याबद्दल आपण माहिती लिहिणार आहे. आणि ही जी माहिती आहे ही तुमच्या भूतकाळातली आहे. म्हणजे वी कॅन स्टार्ट फ्रॉम आवर स्कूल लाईफ टू कॉलेज लाईफ. आपण आपल्या शालेय जीवनापासून आत्तापर्यंत आपण कशा पद्धतीनं जीवन जगलो, कोणकोणते गुण आपण आत्मसात केले याची माहिती ह्या SOPमध्ये असणं अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला ते लिहावं लागेल. फोर्थ पॉईंट इज द स्कोअर कार्ड ऑर द ट्रान्स्क्रिप्ट गिव्ज युअर अकॅडमिक अचिव्हमेंट. आणि या SOPमध्ये काय असतं, आपले शैक्षणिक गुणवत्ता, आपण शिक्षण घेत असताना कशा पद्धतीने गुण मिळवले किंवा यश कशा पद्धतीनं प्राप्त केले याच्याबद्दल माहिती या SOPमध्ये मिळते. पाचवा पॉईंट आहे, SOP गिव्ज अन आयडिया अबाउट युअर इनेट क्वालिटीज अँड इज अ सब्जेक्टिव्ह इन नेचर. SOP ज्या वेळेला आपण एखाद्या विद्यापीठाला, एखाद्या कोर्सला किंवा कॉलेजमध्ये सादर करतो त्यावेळेला त्या ॲडमिशन प्रोसेसमधील कमिटीला काय कळतं की हा जो संबंधित विद्यार्थी आहे याच्यामध्ये कोणते उपजत गुण आहेत आणि त्यानं ते कशा पद्धतीनं सुधारलेले आहेत याची माहिती ह्याला SOPमधनं मिळत असते. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, थोडक्यामध्ये आपल्याला ह्या 5 पॉईंटबद्दल असं सांगता येईल की स्टेटमेंट ऑफ पर्पज हा एक विद्यापीठ, कॉलेज किंवा एका कोर्सला केलेला अर्ज आहे. मग त्या अर्जाचं स्वरूप कसं आहे, तर अर्जाचं स्वरूप हे एसे टाईप आहे, निबंधासारखं आहे आणि आपल्याला ते निबंधासारखं लिहावं लागणार आहे. या निबंधामध्ये काय काय लिहावं लागेल आपल्याला, तर आपलं ध्येय,
महत्त्वाकांक्षा याचं वर्णन करावं लागेल. तसंच आपण आपल्या भूतकाळामध्ये म्हणजे शालेय जीवनापासून आत्तापर्यंत आपल्या आयुष्यातील प्रवासाबद्दल आपल्याला काहीतरी मांडावं लागेल. आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत, मग या अचिव्हमेंट्स शैक्षणिक असतील, तुमच्या अभ्यासासंदर्भात असतील किंवा इतर खेळासंदर्भात सुद्धा काही अचिव्हमेंट असतील, तुमच्या हॉबीज असतील, याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती लिहावी लागेल. आणखी याच्याबरोबर आपली शैक्षणिक गुणवत्ता काय आहे, ते यश संपादन आपण कशा पद्धतीने केलं आणि पहिल्यापासून आपल्यामध्ये कोणकोणत्या उपजत क्वालिटीज आहेत, उपजत गुण आहेत, याच्याबद्दल सुद्धा या SOPमध्ये आपल्याला नमूद करावं लागणार आहे. 6 नंबरचा पॉईंट काय पहा, द SOP गिव्ज यू ॲन अपॉर्च्युनिटी टू शो द सोशल क्वालिटीज विच मेक यू डिस्टिंक्ट फ्रॉम अदर्स. या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये आपण आणखी काय लिहू शकतो, तर आपले विशिष्ट गुण याच्यामध्ये आपण दाखवू शकतो. म्हणजे आपण इतर कॅन्डिडेटपेक्षा, इतर विद्यार्थ्यांच्यापेक्षा कसे वेगळे आहोत याच्याबद्दल सुद्धा आपल्याला लिहिण्याची संधी मिळते. हा मुद्दा SOPमध्ये लिहित असताना ॲडमिशन प्रोसेस कमिटीला आपल्याला हे पटवून द्यावं लागणार आहे की आपण इतर कॅन्डिडेटपेक्षा गुण वैशिष्ट्यांनी सरस आहोत, चांगले आहोत. यासाठी आपल्याला याच्यामध्ये आपल्या स्पेशल क्वालिटीज लिहाव्या लागतील. 7 नंबरचा पॉईंट आहे, इट एक्सप्लेन्स वाय यू वॉन्ट टू जॉईन द कोर्स. आपण हा कोर्स का करू इच्छितो याचं कारण हे आपल्याला SOPमध्ये लिहावं लागेल. व्हॉट इज युअर लायकिंग, हाऊ यू हॅव डेव्हलप्ड युअर लायकिंग. म्हणजे आपण हा कोर्स का करू इच्छितो, आपली नेमकी आवड काय आहे आणि आपण ती आवड कशा पद्धतीनं विकसित केलेली आहे याच्याबद्दल सुद्धा स्पष्टपणे आपल्याला याच्यामध्ये लिहावं लागेल. म्हणजे माझी जर लहानपणापासून आवड आहे कॉम्प्युटरची आणि मी आता ॲडमिशन घेतो आहे कॉमर्स फॅकल्टीला, तर या गोष्टी कुठंतरी मिसमॅच होणाऱ्या असतील. म्हणजे लहानपणापासून मला जी आवड आहे त्याच कोर्समध्ये मी आता पुढं माझं करिअर करणार आहे, अशा पद्धतीची सुसंगत वाक्य याच्यामध्ये आपल्याला लिहावे लागतील. पॉईंट नंबर 8, इट जस्टिफाईज हाऊ यू विल बी एबल टू अचीव युअर एम. आपण आपले ध्येय कसे साध्य करू शकता हे आपल्याला याच्यामध्ये नमूद करावं लागेल. म्हणजे या कोर्सच्या माध्यमातून आपलं जे ध्येय आहे किंवा उद्दिष्ट आहे ते कसं साध्य करता येईल हे आपल्याला लिहावं लागेल. इट ऑल्सो एक्सप्लेन्स वाय यू हॅव सिलेक्टेड अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. आणि आपण या विशिष्ट विद्यापीठामध्येच का ॲडमिशन घेणार आहात किंवा आपण या विद्यापीठालाच का निवडलं हे सुद्धा आपल्याला स्पष्ट करावं लागेल. थोडक्यात आपल्याला असं या ठिकाणी सांगता येईल की या विद्यापीठामध्ये असणारी गुणवैशिष्ट्य, इथला कॅम्पस, इथली लायब्ररी, इथले शिक्षकवृंद किंवा इथला असणारा पूर्वीचा इतिहास याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात मांडावं लागेल, जेणेकरून हे स्पष्ट होईल की आपण हे विद्यापीठ का निवडलं आणि या कोर्सच्या माध्यमातून आपण आपले ध्येय कसे साध्य करू शकतो. 9वा मुद्दा आहे पॉईंट नंबर 9, द SOP इज अ गेटवे टू युअर करिअर. आपल्या पुढच्या करिअरचं किंवा कारकिर्दीचं हे एक सगळ्यात महत्त्वाचं प्रवेशद्वार आहे. ॲज द ॲडमिशन कमिटी जजेस यू or screens the applications on the basis of the SOPs received. स्टेटमेंट ऑफ पर्पज हा अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, महत्त्वाची कागदपत्र आहे. कारण याच्या माध्यमातून आपला प्रवेश हा निश्चित होणार आहे. कोणत्याही प्रवेश कमिटीला आपण काय आहे, आपलं ध्येय काय आहे, आपली पार्श्वभूमी काय आहे, कशा पद्धतीनं आपण आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गुणांचा संचय केलेला आहे आणि या सदर कोर्सला आपण का ॲडमिशन घेऊ इच्छितो याबद्दलची सगळी पार्श्वभूमी देणारं एक डॉक्युमेंट म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे. आणि त्या आधारेच आपला प्रवेश हा निश्चित होत असतो. म्हणूनच या अर्जाला आपल्या करिअरचं किंवा कारकिर्दीचं प्रवेशद्वार असं म्हटलेलं आहे. 10वा पॉईंट याच्यामधला होता पहा, SOP इज व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. आणि SOP स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा हेतू विधान हा अत्यंत महत्त्वाचं असा काय आहे डॉक्युमेंट आहे, एक कागदपत्र आहे.
आता आपण जे अभ्यासलेले 5 मुद्दे आहेत याचा सारांश आपल्याला काय सांगता येईल पहा, की SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज हा आपले विशिष्ट गुण दर्शवण्याची किंवा मांडण्याची आपल्याला एक संधी देतो. तसंच आपण हा कोर्स का करणार आहे हे सुद्धा या SOPच्या माध्यमातून कळतं. लहानपणापासून आपलं एखादं ध्येय आहे, ड्रीम स्वप्न आहे किंवा आपली आवड आहे, ती आवड किंवा ते ध्येय ते स्वप्न आपण कसं जोपासलं, आत्तापर्यंत ते कसं आपण जोपासलेलं आहे आणि भविष्यातही या कोर्सच्या माध्यमातून आपण आपलं स्वप्न किंवा ध्येय कसं पूर्ण करू शकतो हे सुद्धा याच्यामध्ये मांडलं जातं. पुढं आपलं ध्येय साध्य करण्यासाठी हेच विद्यापीठ का महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपल्याला SOPमध्ये लिहावं लागेल, कारण याच माहितीच्या आधारे आपला प्रवेश हा निश्चित होणार आहे आणि आपल्या करिअरचं दार याच्यामुळेच पुढं उघडणार आहे. असा हा अत्यंत महत्त्वाचा एक डॉक्युमेंट आहे. विद्यार्थी मित्र हो, मगाचपासून आपण अभ्यासतोय की ॲडमिशन प्रोसेसमधील स्टेटमेंट ऑफ पर्पज हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. मग स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि रेझ्यूम किंवा करिक्युलम विटा याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, प्लीज आपण ते थोडक्यात बघूया. व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन रेझ्युमे, CV दॅट इज करिक्युलम विटा अँड स्टेटमेंट ऑफ पर्पज. रेझ्युमे मोस्टली यूज्ड फॉर अ जॉब. एखाद्या नोकरीसाठी आपण हा रेझ्युमे अर्जासोबत जोडलेला असतो. इट कंटेन्स पॉईंट्स ऑफ एज्युकेशन, जॉब अँड एक्सपिरियन्स. आणि याच्यामध्ये मुद्दे स्वरूपामध्ये आपलं शिक्षण, नोकरी आणि अनुभव हे स्पष्ट केलेलं असतं. इट इज अ शॉर्ट अँड कन्साईज. हे अत्यंत थोडक्यामध्ये मांडलेलं असतं. मे बी 1 or 2 पेजेस, 1 किंवा 2 पानाचंच हे असतं. करिक्युलम विटा मोस्टली यूज्ड फॉर अ अकॅडमिक ऑर एज्युकेशन पर्पज. जास्तीत जास्त करून करिक्युलम विटा हा शैक्षणिक उद्देशासाठी वापरला जातो. इट कंटेन्स, डिस्क्राइब्स एज्युकेशनल करिअर अँड ॲक्टिव्हिटीज इन पॉईंट्स. आणि याच्यामध्ये आपलं शैक्षणिक करिअर किंवा कारकीर्द आणि त्याच्यामध्ये केलेल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या मुद्द्याच्या स्वरूपामध्ये मांडल्या जातात. इट इज लॉंग ॲज पर युअर अकॅडमिक परफॉर्मन्स. आणि आपली शैक्षणिक कारकीर्द किंवा आपला शैक्षणिक परफॉर्मन्स कसा आहे याच्यावरती करिक्युलम विटा हा अवलंबून आहे. म्हणजे तो 2 किंवा 100 पानांचा सुद्धा असू शकतो. कोणकोणत्या अचिव्हमेंट्स आपण केलेल्या आहेत याच्यावरती अवलंबून आहे. आता याच्यापेक्षा स्टेटमेंट ऑफ पर्पज हा वेगळा कसा आहे, हे दोन्ही जे आहेत ते मुद्दे स्वरूपामध्ये दिले जातात. स्टेटमेंट ऑफ पर्पज पहा. इट इज ॲन अटॅचमेंट यूज्ड अलॉंग विथ ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन. प्रवेश घेत असताना आपला हेतू स्पष्ट करण्यासाठी जोडलेला हा एक कागदपत्र आहे. इट कंटेन्स डिटेल्स ऑफ एज्युकेशनल करिअर अँड ॲक्टिव्हिटीज लाईक अन एसे. आपण याच्यामध्ये आपलं एज्युकेशनल करिअर कशा पद्धतीनं घडलं आणि विविध ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये आपण लिहित असतो आणि ती एसे किंवा निबंध स्वरूपामध्ये असतात. इट इज लॉंग अँड अबाउट इन 500 वर्ड्स. स्टेटमेंट ऑफ पर्पज हे आपल्याला विस्तृत स्वरूपामध्ये लिहावं लागतं आणि ते जवळजवळ 500 शब्दांचं असू शकतं. अशा या स्टेटमेंट ऑफ पर्पजचा नेमका फॉर्मॅट काय आहे किंवा ते लिहिण्याचं स्वरूप काय आहे, प्लीज खाली काय सांगितलेलं आहे. द SOPs फॉर अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अँड डॉक्टरेट लेवल्स वूड बी डिफरंट. स्टेटमेंट ऑफ पर्पजचं स्वरूप हे वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या पद्धतीनं असू शकतं. म्हणजे पदवी कोर्स असेल, पदव्युत्तर असेल किंवा डॉक्टरेट लेवलचा एखादा कोर्स असेल, अभ्यासक्रम असेल, याच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं हा SOP लिहू शकतो. द SOPs डिफर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. गरजेनुसार SOP हा वेगवेगळा आहे. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच अन SOP इज रिटन इज ऑल्सो डिफरंट फॉर डिफरंट युनिव्हर्सिटीज. प्रत्येक कोर्स आणि युनिव्हर्सिटीनुसार त्याच्यामध्ये असणारे शब्द हे सुद्धा वेगवेगळे असतात. ॲट धिस लेवल when you would pass your standard 12th examination and write a personal statement to a universities for admission to undergraduate course, you should follow the format given below. आणि या क्षणाला जेव्हा तुम्ही 12वीची परीक्षा पास करून
कोणत्याही विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी अर्ज कराल त्यावेळेला खालील पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहू शकतो. म्हणजे हे पदवीधर किंवा युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेण्यासंदर्भात दिलेला फॉर्मॅट आहे. Please see student, this is an outline of statement of purpose. The question will be asked like this. You must have decided your aim in life. Which institute, university would you like to join for your diploma or graduation? Write a statement of purpose as a part of your application to the institute or university. याच्यामध्ये एकूण 5 परिच्छेद असतील. पहिला असेल इंट्रोडक्शन आणि या इंट्रोडक्शनमध्ये आपण स्टेटमेंट ऑफ अ गोल असं लिहिणार आहोत. सेकंड पॅराग्राफ आहे बॅकग्राऊंड अँड वाय धिस कोर्स. आपण एका पर्टिक्युलर कोर्सला काय ॲडमिशन घेतो आहे. तिसरा पॅराग्राफ आहे आपल्या अकॅडमिकबरोबर काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत का याचा उल्लेख हा तिसऱ्या परिच्छेदामध्ये असेल. चौथा परिच्छेद एक्सपिरियन्सेस. आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे आपल्या शिक्षणासंदर्भात किंवा इतर अनुभव आहेत याची नोंद याच्यामध्ये करावी लागेल. आणि 5वा परिच्छेद आहे समअप. थोडक्यात ही स्टेटमेंट ऑफ पर्पज याची आउटलाईन आहे. यानंतर या प्रत्येक परिच्छेदामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश होणार आहे हे आपण पाहणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने स्टेटमेंट ऑफ पर्पज हे लिहिता येईल. विद्यार्थी मित्र हो, पेज नंबर 154. पॉईंट इज व्हॉट इज अ फॉर्मॅट ऑफ द SOP. SOPचा फॉर्मॅट काय आहे. द स्टेटमेंट ऑफ पर्पज शुड बी रिटन इन अराउंड 500 वर्ड्स. स्टेटमेंट ऑफ पर्पज हे सर्वसाधारण 500 शब्दामध्ये लिहिलं पाहिजे. अँड टेंटेटिव्हली इन 5 to 6 पॅरेग्राफ्स. आणि ते 5 ते 6 परिच्छेदामध्ये असायला पाहिजे. आता पुस्तकामध्ये दिलेले जे टॉपिक आहे तो आपण थोडासा पॉईंट वाईज डिस्ट्रीब्यूट केलेला आहे जेणेकरून आपल्याला याच्यामधील ठळक मुद्दे हे स्पष्टपणे करता येतील. पहिला पॉईंट आहे इंट्रोडक्शन आणि याच्यामध्ये आपण घेणार आहे स्टेट अ गोल. म्हणजे पहिला परिच्छेद जो आहे स्टेटमेंट ऑफ पर्पजमधला त्याच्यामध्ये आपण आपलं ध्येय हे मांडायचं आहे. प्लीज सी बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन. याच्यामध्ये आपण आपली स्वतःची ओळख करून द्यायची आहे. आता विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या या पहिल्या परिच्छेदामध्ये स्वतःची ओळख करून देत असताना याच्यामध्ये कुणीही नाव पत्ता यासारख्या गोष्टी लिहिणार नाही आहे. तर याच्यामध्ये काय लिहायचं आहे. टॉक ऑर राईट अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड अँड युअर मेंटल मेकअप. या इंट्रोडक्शनमध्ये काय असायला पाहिजे तर आपली पर्सनल बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये यायला पाहिजे आणि ही पर्सनल बॅकग्राऊंड आपण अशा ओघवत्या शब्दामध्ये सांगितली पाहिजे तर ती एखाद्या प्रसंगानं किंवा एखादा कोट असेल कोटेशन असेल याच्या माध्यमातून आपण अत्यंत इंटरेस्टिंग अशी सुरुवात करू शकतो. पहिल्या परिच्छेदामध्ये आणखी काय पहा आपली पर्सनल बॅकग्राऊंड. त्याच्यानंतर राईट अबाउट युअर एम ऑर ड्रीम इन लाईफ. या पहिल्याच परिच्छेदामध्ये आपण आपले स्वप्न काय आहेत आपलं ध्येय काय आहे हे मांडायचं आहे. म्हणजे इथं स्वप्न लिहित असताना विद्यार्थी मित्र ही काळजी घेतली पाहिजे. आपलं स्वप्न आणि ज्याचा आपण SOP लिहालोय याच्यामध्ये कोणता ना कोणता संबंध असायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग या कोर्ससाठी SOP लिहितोय आणि तुमचं स्वप्न आहे पायलट बनायचं तर या 2 गोष्टी कुठेतरी विसंगत होतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या पहिल्या परिच्छेदामध्ये आपलं पर्सनल बॅकग्राऊंड आपल्या आयुष्यातलं ध्येय हे आपण एखाद्या प्रसंगाद्वारे लिहू शकतो किंवा लिहायचं आहे. दुसरा परिच्छेद आहे सेकंड पॅराग्राफ बॅकग्राऊंड अँड वाय धिस कोर्स. या परिच्छेदामध्ये आपल्या भूतकाळामधल्या काही गोष्टी आणि हाच कोर्स आपण का निवडला या 2 गोष्टी लिहिणार आहे. प्लीज सी अकॅडमिक इन्फॉर्मेशन ऑफ कॉलेज. कॉलेजपर्यंतचं आपलं शैक्षणिक जीवन हे कशा पद्धतीनं गेलं हे आपण थोडक्यात मांडायचं आहे. दुसरं आणि याच्यामध्ये काय लिहायचं आहे पहा इंडस्ट्रियल एक्सपोजर. आपल्याला काही औद्योगिक अनुभव आहे का कोणत्या ठिकाणी आपण नोकरी किंवा काम केलेलं आहे का. पुढे सांगितलेलं आहे प्रोजेक्ट ऑर अ ट्रेनिंग एक्सपिरियन्स. ग्रॅज्युएशनला असताना किंवा डिप्लोमाला असताना आपण आणखी कुठला प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला होता का कोणतं ट्रेनिंग झालेलं आहे त्याचा अनुभवसुद्धा याच्यामध्ये लिहावा लागेल. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे राईट अबाउट वाय यू विश टू जॉईन धिस स्पेसिफिक कोर्स.
महत्त्वाचा मुद्दा आहे पहा विद्यार्थी मित्र हो, SOP लिहित असताना दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपण या विशिष्ट कोर्सलाच का ॲडमिशन घेत आहात ही कारणं आपल्याला 2-3 वाक्यामध्ये द्यावे लागतील आणि हे कारण देत असताना आपल्याला काय करता येईल पहा, कंसामध्ये दिलेलं आहे बाय नॅरेटिंग ॲन इन्सिडेंट दॅट लीड्स यू टू द डिसिजन ऑर अ टर्निंग पॉईंट इन युअर लाईफ. आता आपण या स्पेसिफिक कोर्सलाच का ॲडमिशन घेतोय याचं कारण देत असताना आपण एक काल्पनिक प्रसंग उभा करू शकतो किंवा एखादं उदाहरण देऊ शकतो ज्याच्या माध्यमातून मी या स्पेसिफिक कोर्सला किंवा डिग्रीला किंवा या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. आणि चौथा महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये लिहावं लागेल राईट युअर एरिया ऑफ इंटरेस्ट अँड वाय. आपल्याला या क्षेत्रामध्येच का काम करायचं आहे याची कारणंसुद्धा या सेकंड परिच्छेदामध्ये आपल्याला लिहायला लागेल. तिसरा परिच्छेद आहे पहा राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वुड बी हेल्पफुल ऑर सुटेबल फॉर दिस करियर गोल ऑर ऑब्जेक्टिव्ह. या तिसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज आहेत आणि त्या क्वालिटीजमुळं आपण आपले ध्येय किंवा उद्देश चांगल्या पद्धतीनं साध्य करू शकतो असं हे याच्यामध्ये लिहायचं आहे. यामधला सेकंड पॉईंट आहे पहा शो ऑर राईट अबाउट हाऊ युअर हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर मे डन इन स्कूल UG or PG ॲक्टिव्हिटीज वुड बी हेल्पफुल इन स्ट्रेंथनिंग युअर गोल्स. आता याच्यामध्ये सुद्धा आपण काही गोष्टी तारतम्य बाळगून लिहायला पाहिजे. आपला छंद किंवा अभ्यासेतर काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या आपण शालेय जीवनापासून अगदी पदवीधर असेपर्यंत केलेल्या आहेत. या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा छंद आहेत याच्यामुळं आपल्याला आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कसं बळ मिळालं हे लिहायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो, एखादी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे आणि या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमधून माझ्यामध्ये या क्वालिटीज डेव्हलप झाल्या आणि त्याचा फायदा मला माझं ध्येय साध्य करण्यासाठी झालं, अशा पद्धतीचे मुद्दे याच्यामध्ये लिहायला पाहिजे. फोर्थ पॉईंट चौथा परिच्छेद एक्सपिरियन्सेस. राईट अबाउट युअर एक्सपिरियन्सेस इन धिस फील्ड ऑर एनी इंटर्नशिप ऑर प्रोजेक्ट. याच्यामध्ये सुद्धा आपल्या भूतकाळामधील काही अनुभव, मग एखादी छोटी नोकरी, एखादा छोटा प्रोजेक्ट किंवा इंटर्नशिप असं केलं असेल तर त्याचा अनुभव हा आपण याच्यामध्ये मांडायचा आहे. राईट अबाउट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर ॲप्लिकेंट्स. तुमच्यामध्ये आणखी कोणकोणती गुणवत्ता आहे जी इतरांच्यापासून तुम्हाला वेगळी करते हे आपल्याला एका वाक्यामध्ये लिहावं लागेल. थोडक्यात आपण इतर उमेदवारांच्यापेक्षा कसे वेगळे आहोत हे सुद्धा मांडण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. कन्व्हिन्सिंग स्टेटमेंट अबाउट युअर सुटेबिलिटी ॲज अ कॅन्डिडेट. आणि या ठिकाणी तुम्हाला त्या ठराविक कोर्सला किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही कसे योग्य आहात हे समजावून सांगावं लागेल. पाचवा परिच्छेद आहे समअप म्हणजे शेवट किंवा समारोप. राईट हाऊ ॲडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू. जर तुम्हाला या कोर्सला किंवा या संबंधित युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळालं तर त्याचा फायदा तुमच्या आयुष्यामध्ये नेमका कसा होऊ शकतो. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा पहा सायलेंट फीचर्स ऑफ युनिव्हर्सिटी दॅट यू अपील यू मोस्ट. आपण या युनिव्हर्सिटीमध्ये का ॲडमिशन घेतो, या युनिव्हर्सिटीमधली कोणती गोष्ट आपल्याला आवडली हे सुद्धा लिहावं लागेल. राईट अबाउट सम बेनिफिट्स टू यू ड्यू टू कोर्स अँड हाऊ यू लुक ॲट इट फ्रॉम अ लाँग टर्म ॲज अ करिअर पर्स्पेक्टिव्ह. या कोर्सचा तुमच्या आयुष्यामध्ये फायदा काय होणार आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्याचे दूरगामी चांगले परिणाम कशा पद्धतीने होतील हे समारोपामध्ये 1-2 ओळीमध्ये आपल्याला लिहावं लागेल. हा फॉर्मॅट लक्षात घेतल्यानंतर आपल्याला थोडक्यात विद्यार्थी मित्र स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे असं म्हणता येईल इट इज अ पार्ट ऑफ ॲडमिशन प्रोसेस इन कॉलेज ऑर युनिव्हर्सिटी. It is an attachment essay along with your application and curriculum vitae. SOP tells the admission committee who you are, why you are applying for this course, what is your background, qualities and specialties, how are you good candidate, what do you want to do in future. म्हणजेच स्टेटमेंट ऑफ पर्पजमधून आपली माहिती ही निबंध स्वरूपामध्ये पूर्णता मिळत असते. मग एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला याच्यावरती कोणत्या पद्धतीचा प्रश्न विचारावा लागेल, याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लिहाव्या लागतील हे आपण
स्टेटमेंट ऑफ पर्पजच्या पार्ट 2मध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या पार्टमध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, स्टेटमेंट ऑफ पर्पजचा फॉर्मॅट काय आहे, स्टेटमेंट ऑफ पर्पज, करिक्युलम व्हिटा किंवा रेझ्युमे याच्यामधला फरक आणि महत्त्वाचे मुद्दे बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, मला खात्री आहे की या नवीन टॉपिकबद्दल बऱ्याचशा शंका तुमच्या मनामधून क्लिअर झाल्या असतील. तरीसुद्धा जरी या टॉपिक्सवरती काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता. नक्कीच त्या शंकांचं निरसन केलं जाईल. पार्ट 2मध्ये आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज याचं एक उदाहरण घेणार आहोत, जे आपल्याला पुस्तकामध्ये सॉल्व करून दिलेलं आहे. याचबरोबर या टॉपिकवरील काही महत्त्वाच्या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासुद्धा पाहणार आहे. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू व्हेरी मच. once again.